हवामानात होणारे बदल आणि इंधन तुटवड्याचं संकट घोंगावत असताना हवामान विभागाच्या एका अंदाजामुळे आता शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना घाम फोडलाय। यंदाचा नैऋत्य मान्सून देशासाठी दिलासादायक ठरणार नसल्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत। त्यानुसार यंदा पावसाचं प्रमाण कमीच राहणार असून सरासरीहून कमी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने शुक्रवारी व्यक्त केली। तसंच मान्सूनच्या हंगामात महाराष्ट्रासह देशातील काही भागात उष्णतेची लाट सदृश्य स्थिती नोंदवली जाईल अशी ही शक्यता वर्तवण्यात आली असून यामुळे नागरिकांना यंदा पावसाच्या हंगामातही उन्हाळ्याच्या झळा सोसाव्या लागणार आहेत। हवामान विभागाने आपल्या सुधारित अंदाजात नेमकं काय म्हटलंय हे सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून दुसऱ्या टप्प्यातील सुधारित अंदाज शुक्रवारी जाहीर करण्यात आले। यात दीर्घकालीन अंदाज म्हणजेच जून ते सप्टेंबर या महिन्यात पर्जन्यमान कसं असेल याबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार देशात यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी म्हणजे सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। यापूर्वीचा अंदाज जर आपण पाहिला तर हे प्रमाण 92% इतकं होतं। त्यामुळे सुधारित अंदाजानुसार हे प्रमाण आता 2% कमी झालेलं आहे। जूनमध्ये ही पर्जन्यमान कमीच असेल असाही हवामान विभागाचा अंदाज आहे। त्यामुळे यावर्षी सरासरीहून कमीच पर्जन्यमान असेल असा अंदाज असून यामुळे इंधन टंचाईसह इतर समस्यांचा सामना करणाऱ्या भारतीयांना आता हवामान बदलाच्या तीव्र झळाही सोसाव्या लागण्याची शक्यता आहे। भारतीय हवामानशास्त्र विभागाने 13 एप्रिल रोजी मोसमी पावसाचा अंदाज जाहीर केला होता। त्यात एल नीनो स्थिती जून महिन्यात विकसित होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती। हीच शक्यता कायम ठेवण्यात आली असून पुढील महिन्यात एल नीनो स्थिती विकसित होईल। सप्टेंबर महिन्यात ती अधिक तीव्र होईल असा अंदाज आहे। दरम्यान पावसाची ही स्थिती महाराष्ट्रात नेमकी कशी असेल ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे। राज्यात यंदा सरासरीहून कमी म्हणजे 94% पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने शुक्रवारी व्यक्त केली। त्यामुळे यंदा कमी पावसाची शक्यता आहे। राज्यात सध्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून सर्वांचंच लक्ष मान्सूनकडे लागले। मात्र यंदा राज्यात ही पर्जन्यमान कमीच असल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। यामुळे खरीप पिकांवर परिणाम होऊ शकतो अशी ही शक्यता वर्तवण्यात आली। तर काही भागात सरासरीहून अधिक कमाल तापमान राहील अशी शक्यताही हवामान विभागाने आपल्या अंदाजात व्यक्त केली। दरम्यान जूनमध्ये उष्णतेच्या लाटांचं प्रमाण वाढण्याचाही इशारा हवामान विभागाने दिलाय। उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, गुजरात, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशमधील अनेक भागात उष्णतेच्या लाटांचे दिवस वाढू शकतात। तर महाराष्ट्र, तेलंगणा, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडूतील काही भागांमध्येही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे देशातील पावसावर अवलंबून असलेल्या मान्सून कोर झोनमध्येही पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। हा भाग मुख्यतः कृषीप्रधान असून खरीप हंगामासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे पावसातील घट शेती, जलसाठे, वीज निर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी ही भीती आता व्यक्त होते।